आज आपण शिकणार आहोत साधारण व्याज. साधारण व्याज म्हणजे आपण एखादी रक्कम कर्ज म्हणून घेतो, तर जी रक्कम आपण कर्ज म्हणून घेतो ती आपल्याला मुद्दल असते, तर काही टक्के दराने आपण ती घेतो, तर वार्षिक दरानुसार आपल्याला मुद्दल सोबत व्याज द्यावे लागते. तर आपण बघणार आहोत की एखादी रकमेवर व्याज कसे काढायचे. तर आपण एखादी मुद्दल घेतो, तर आपण ती पी ने दर्शवितो. पी म्हणजे प्रिन्सिपल, आणि आपल्याला त्यावर व्याज द्यावे लागते ते म्हणजे एसआय. एसआय म्हणजे सिंपल इंटरेस्ट. आणि काही दराने घेतो म्हणजे रेट. तर सिंपल आपल्याला एक उदाहरण बघू. 1000 रुपये जर आपण एखाद्या बँकेकडून कर्ज म्हणून घेतले 1 वर्षासाठी, आणि त्याचा दर 10% आहे, तर आपल्याला 1 वर्षामध्ये यावर किती व्याज द्यावे लागेल. तर आपल्याला व्याज काढण्याचा सूत्र अशा पद्धतीने आहे. SI इक्वल टू PRT अपॉन 100. 100 अशासाठी की R हा आपला पर्सेंटेज मध्ये असतो, त्यासाठी आपण खाली 100 घेतले. तर आपल्याकडे P प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल होती 1000 रुपये. त्यानंतर गुणिले R रेट होता 10%, टाइम होता 1 वर्ष, अपॉन मध्ये 100. तर इथे आपण व्याज किती आले ते बघू. इथे 2 झिरोने 2 झिरो कट झाले. त्यानंतर 10 एक 10, आणि इथे शिल्लक राहिले 10. 10 10 10 10 100. म्हणजे आपल्याला इथे 1000 रुपये मुद्दलवर 100 रुपये व्याज द्यावे लागेल.